मित्रांनो, कापूस आणि तूर पिकाचा पीक विमा पाठीमागं वाटप व्हायचा बाकी होता. बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन वगैरे बाकी होतं. त्यात मित्रांनो, आता आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यातील तूर पिकाचा पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी किती रुपये रक्कम मिळत आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यातील सर्वच मंडळं पात्र ठरलेत का फक्त काही मंडळं यासाठी पात्र ठरलेत, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्यातील जवळपास जे मंडळ पात्र होते किंवा कापूस तूर पिकासाठी जे मंडळ बाकी होते, अशा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या तूर पिकाचा पीक विमा हा वितरित होणं सुरू झालेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, पालम, त्यानंतर मानवत आणि पाथरी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणं चालू झालेलं आहे. तर जवळपास 14 महसूल मंडळ, या 3 तालुक्यातील 14 महसूल मंडळ हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत तूर पिकाच्या पीक विम्यासाठी. याच्यामध्ये जवळपास पालम तालुक्यातील 5 मंडळ, त्यानंतर मानवत तालुक्यातील 5 मंडळ आणि त्यानंतर पाथरी तालुक्यातील 4 मंडळ, अशी एकूण 14 मंडळे यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहेत. तर यामध्ये जवळपास बनवस, पालम, पेठा, शिवणी आणि चाटोरी, रावराजूर, मानवत, त्यानंतर केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव, त्यानंतर रामपुरी, त्यानंतर कासापुरी, त्यानंतर हादगाव, बाभळगाव आणि पाथरी हे मंडळ यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास तूर पिकासाठी 22,13,00,000 रुपयांचा पीक विमा हा वितरण होणं मंजुरी करण्यात आलेली आहे. तर हे 22,13,00,000 रुपयाचा पीक विमा जरी मंजूर करण्यात आलेला असला तरी सुद्धा फक्त आणि फक्त सध्या तरी 2,14,00,000 रुपयांचा पीक विमा हा वाटप होणं सुरू झालेलं आहे तूर पिकासाठी. आता जे शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं होतं किंवा क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये रक्कम वगैरे तूर पिकाची दाखवत होतं, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरण होणं सुरू झालेले आहे. 2 कोटी रुपयांचं फक्त आणि फक्त निधी वाटप सुरू आहे. जवळपास 20 कोटी रुपये अद्यापही बाकी आहेत. तर हे 20 कोटी रुपये लागले जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन दाखवणं सुरू होईल आणि त्यानंतर ही 20 कोटी वाटपाला सुरुवात होईल. तर ही होती परभणी जिल्ह्यातील काही मंडळातील महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.